कीर्तन करत असताना कीर्तनकारानं इकडचे तिकडचे कथाच त्या सांगत बसायचे नाही. एक तर प्रमाण देत असताना तुकोबरायचं द्यायचं, तुकोबरायचं नाही देता आलं तर ज्ञानोबरा द्यायचं, ज्ञानोबराय तुकोबरायचं नाही देता आलं तर नाथ महाराजांचं द्यायचं. पण क्षपक प्रमाण किंवा कुठल्या कथा कविता आपण कीर्तनामध्ये म्हणायच्या नाहीत. आपण मोठ्याची लेकरं आहेत. मोठ्याची लेकरं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू जोग महाराजांची आपण लेकरं आहेत. आणि मोठ्याची लेकरं जर असेल तर त्यानं दुसऱ्याच्या समोर भीक मागायची नाही. याला म्हणायचं राजयाची कांता काय भीक मागे. पण काही जणाला मात्र भीक मागायची सवय लागली. कोणती? ते ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण म्हणणार नाही, ते म्हणणार आई माझी आई माझी. मग आई माझी बाप कुठं करणार, दुसऱ्याच आहे का? सांगा ना तुम्ही. आपण हे प्रमाण म्हणायचे नाहीत. आपण म्हणायचं कोणतं? लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. हे पाठ नसलं तर सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किरशेरे लोणकी जे. या प्रकारानं संत महात्म्याच्या ओव्या त्यांची प्रमाण आपण म्हणा. मी कुठून बाजूला गेलो. सारासार विचार करा. करा म्हणजे कोणी करा. आता मी तुम्हाला विचारतो, शरीर मिळणं चांगलं का वाईट आहे? शेठ चांगलं आहे, बरोबर आहे. आता मी पंढरपूरहून येताना महाराज 50 विटा लोखंडाच्या आणि 50 विटा चांदीच्या आणल्यात. कीर्तन झालं की वाटप आहे खाली मंदिरात येतं, बरं का? हां, तुम्ही कशाची घेणार? अहो 50 विटा चांदीच्या आणि 50 लोखंडाच्या कशाच्या घेणार? हां बरं का, बोला ना. चांदीच्या घेणार, बरोबर. पण काय माहिती आहे का, तुम्ही चांदीच्या विटा घेणार पण माझ्या खिशात पैसे आहे. मग तुम्ही कशाच्या विटा घेणार? कशाच्या घेणार? बोला की, कशाच्या घेणार? माझ्याजवळ जर पैसा असेल ना तर तुम्ही काय करणार? चांदीच्या घेणार नाही, लोखंडाच्या घेणार. आता अभंगाकडे या. हे काही विनोदाकरता सांगत नाही. मला सांगा, जर तुम्ही त्या ठिकाणी परेस असेल तर तुम्ही लोखंडाची वीट घेणार का? परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आता अभंगाकडे यायचं. हे शरीर नासकं आहे, हे शरीर कुचकं आहे, एक दिवस टाकून द्यायचं आहे. पण या असणाऱ्या लोखंडरूपी शरीराला नामस्मरणरूपी परिसाचा स्पर्श झाला तर याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठाला काय करा, हे शरीर मिळालं. आमचे वैकुंठवासी गुरुरे विठ्ठल बाबा घुले सांगायचे, बुवा म्हणायचे, एकाच प्रमाणामध्ये तुकोबरांनी नाटामध्ये सांगितलं, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आणि त्याच्यामध्येच महाराजांनी सांगितलं, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे, नाही अपवित्र शरीराचे. मग तुकोबरांनी एकतर पवित्र तो देहवाने पुण्यवंत. बाबाने दिलेलं प्रमाण मी घेतो, बरं का. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा अशी आहे, एखाद्यानं जर योगेश महाराज प्रमाण जर दिलं तर त्या प्रमाणाचं विश्लेषण केल्याशिवाय महाराजानं पुढं जायचं नाही. याला म्हणायचं बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल. आता तुम्ही प्रमाण दिले त्याचं उत्तर देऊन जाणार मी पुढे. काय दिलं? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. हे शरीर पवित्रही आहे आणि हे शरीर अपवित्रही आहे. त्याला प्रमाण गोड प्रमाण देतो. मला सांगा, या शरीराच्या युगानं नामस्मरण केलं तर शरीर पवित्र आहे, आणि शरीराच्या युगानं वाचेच्या युगानं नामस्मरण नाही केलं तर ते अपवित्र आहे. मग सांगा, पवित्र होतं पण कोणाचं होतं? आमच्या ज्ञानोबरांनी गोड प्रमाण दिलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय त्याचं उत्तर आहे. महाराजांनी सांगितलं त्याचं शरीर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. चला नाथ महाराजाकडं. नाथ महाराज म्हणतात मग कोणाचं होतं? नाथ महाराजांनी सांगितलं स्त्रीचंही होतं आणि पुरुषाचंही होतं. न रातवा नारी हो का दुराचारी मुकी गा ताहारी पवित्र तो. या प्रकारानं त्यांचंही होतं. का सांगूच काय पुढचं अजून सोडं? महाराजांनी तुम्ही प्रमाण दिलं आणि त्या प्रमाणाचं उत्तर असं आहे, अपवित्र शरीर देवाच्या नामस्मरण पवित्र तो झाल्याशिवाय राहत नाही. जो वदे अच्युत सर्व काळ. आणि त्या प्रमाणाचं उत्तर आहे, वाचेमध्ये नामस्मरण सर्व काळ हीच वारकऱ्याचा पर्व काळ. विठाला मी प्रमाण त्या ठिकाणी दिलं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले. आमचे बुवा म्हणायचे, तुम्ही जर या शरीराच्या योगानं परमार्थ केला
तर शरीर उत्तम चांगले, आणि शरीराच्या योगानं विषयाचा भोग घेतला तर शरीर रोगाचे भांडार. या प्रकारानं महाराजांनी सांगितलं. तसं महाराज म्हणतात सारासार विचार करा उठाउठी. उठाउठी याचा अर्थ असा आहे आयुष्याची मर्यादा आहे. महाराजांनी सांगितलं आयुष्याची मर्यादा किती आहे? शतगणी लेते अर्धरात्र काय, मध्ये बालतो पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आमच्या गुरुदेव संदीपान महाराजांची भाषा आहे. 100 वर्षाचं आयुष्य देवानं दिलं, त्याच्यात ते 50 वर्ष झोपेत गेले. राहिले किती वर्ष? 50. त्याच्यामध्ये योगेश्वरराव काही माणसं दुपारी ओव्हर टाईम करणारे असतात, त्याच्यात 25 वर्ष गेले. राही की नाही? त्याच्यामध्ये किती वर्ष राहिले? काय भजनाशी उरले ते पाहेगा. आमचे बुवाचे शब्द मला काय आठवतात गोलेबांचे. बुवा म्हणायचे शहाणा मनुष्य तो कोण? अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्यावा. हे नाही लक्षात आलं तर सोहळ्यातलं सांगतो. ट्रक निघून गेल्यानंतर वळकटी बांधावी का ट्रक निघण्याच्या अगोदर वळकटी बांधून तयार राहावं? बोला की तुम्ही बोला, काय करावं? ट्रक निघण्याच्या अगोदर वळकटी बांधून जो तयार राहतो तो वारकरी. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, ट्रक निघून जर गेली तर मग मात्र टाळ घेण्याच्या ऐवजी दिवसभर वळकटी घेऊन चालल्याशिवाय राहत नाही. मग काय करा? ट्रक निघण्याच्या अगोदर वळकटी बांधून तयार राहा. एस टी येण्याच्या अगोदरच स्टँडवर जा. तसं काळाचा घाला पडण्याच्या अगोदरच तयारीनं राहा. विठाला विठाला मग तू महाराजांनी सांगितलं उठा, पण कोणी कोणी उठा त्याला 3 प्रमाण दिलं. पहिलं प्रमाण देत असताना महाराज उठा म्हणतात. कोणाला? देवाला उठा म्हणतात. एका प्रमाणामध्ये संत महात्मे संताला उठा म्हणतात, आणि एका प्रमाणामध्ये संत महात्मे जीवाला उठा म्हणतात. एका प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितलं उठा साधू संत साधा बोले उठा साधू संत साधा बोले जाईल हा नरदेह मग कोणता भगवंता, जाईल हा नरदेह मग कोणता भगवंता. एक प्रमाण आलं उठा साधू संत साधा पुले हित उठा शब्द आला. दुसरं प्रमाण देत असताना उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पेशून. हे झाले 2 प्रमाण. आता जरा माफी मागून तिसरं उत्तर देतो. आम्ही ज्यावेळेला मुंबईला लग्नाला गेलो, गुरुरे संदीपान महाराज हासेगावकरण आम्ही गेल्यानंतर लग्न वगैरे योगेश्वरराव लागलं, आणि लग्न लागल्यानंतर एका कोपऱ्यात आम्ही त्या ठिकाणी मांडी घालून जेवायला बसलो. आता ते मुंबईचे काही लोक आले आमच्याकडे बघितलं, आणि ते म्हणले मला ओ कुठला जिल्हा तुमचा? मी म्हणलं बीड जिल्हा. तर ते मला ऊसतोड कामगाराचा जिल्हा का मला म्हणलं ते. मग मी म्हणलं हो बाबा त्याचा आहे. तर ते पुन्हा काय म्हणलं मला, तुम्ही फार मागं राहिले. मी म्हणलं काय झालं? तर ते म्हणले अहो सुशिक्षित त्याला म्हणतात. कोणाला? पायात बूट घालायचा आणि फिरत फिरत जेवायचं. हां बोला की नाही नाही ते आताच म्हणू नका. हां फिरत फिरत जेवायचं, पायात बूट घालायचा आणि फिरत फिरत जेवायचं, त्याला म्हणायचं सुशिक्षित. आता आमचा स्वभाव सत्वगुणीपेक्षा रजोगुणी तमोगुणी जास्त आहे, हे सगळ्यालाच माहिती आहे. मग त्याचा परिणाम काय झाला? ते बसले संदीपान महाराज गप्प. पण मी म्हणलं काय रे काय म्हणतो तो? एक साहेब काळ होता, आणि त्या कालावधीमध्ये वाढणारे फिरायचे आणि जेवणारे एका ठिकाणी बसायचे. बोला की वाढणारे फिरायचे आणि जेवणारे एका ठिकाणी बसायचे. आता लोक सुशिक्षित झाल्यामुळं वाढणारे एका ठिकाणी थांबतात आणि जेवणारे सगळ्या मंडपात ताट घेऊन फिरतात. नाही सुशिक्षित लोक झाले. बरं काय होतं, एक काळ असा होता लोक अशिक्षित होते का त्यावेळेला ते लोक उठायचे पण पहाटे 4ला उठायचे. आता लोक सुशिक्षित झाल्यामुळं पहाटे 10ला उठतात. आहे की नाही? पहाटे 10ला उठतात. आता तुमच्या लक्षात आलं की नाही? माझ्या लक्षात येणार नाही. म्हणजे सुशिक्षित झाले याचा परिणाम असा झाला. मी म्हणलं काय म्हणता तुम्ही? ते म्हणले अहो तुम्ही कसंही करावं, असं करा तसं करा. आवाज घुमायला लागलाय ते.
विठाला विठाला मग त्यावेळेला त्याचा परिणाम असा झाला. मी त्यांना म्हणलं काय झालं, तर ते म्हणले तुम्ही असं ताट घेऊन फिरत फिरत जेवायला पाहिजे, पायात बूट घालायला पाहिजे. कोणाला म्हणायचं, जे झोपलेले त्यांना उठा म्हणा. काय जागा की निजलाशी सुने जागवणे दारापाशी, तुझ्या हितासाठी करी वसवशी, भेटी नगे सेवासु देवासी, मज निरंतर जागवी सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, शिकविती आणि सांभाळिती. ज्ञानोबरांनी गोड उदाहरण दिलं. ज्ञानोबरा म्हणतात जाग करायचं पण कोणाला, जो अवेद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे, माता हात ठेवीला नवे थापटीला जैसा. ज्ञानोबराच्या गोड ओव्यात या प्रकारानं संत महात्मे त्या ठिकाणी जाग करतात. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात काय करा, सारासार विचार करा, उठाउठी. कोणत्या वेळेला शरीरावर काळाचा घाला पडेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून उठाउठी देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी करा. पुढे महाराजांना विचारलं, महाराज जगामध्ये अनेक प्रकारचे देव आहेत, मग कोणत्या देवाचं नामस्मरण घ्यावं. तुकोबरांनी सांगितलं नामधरा कंठी विठोबाचे देवाचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी करा. मग जगामध्ये जर अनेक देव असतील तर या देवाचं का नाव घ्यायचं, याच्याकरता आम्ही उमेश महाराज दशरथी आमचे मित्र आहेत, त्यांची एक चाल आहे, गोड चाल आहे बरं का. हां आता काय होतं माहिती का, एखाद्याला जर आपण म्हणलं ना चाल म्हणता का, बरं का, एखाद्याला जर म्हणलं आपण चाल म्हणता का, तर तो चाल म्हणतो, पण तो कशी चाल म्हणतो, ती कशा चालीचा ही दाखवण्याकरता चाल म्हणतो. मी अशा चालीचा आहे म्हणून, आहे की नाही. हां हे वारकरी फडकऱ्याच्या ज्या चाली आहेत, वारकरी फडकऱ्याच्या चाली म्हणजे त्याचं भजन, त्याची ठेवण. आमचं गाता भजन असतं 4 तास. वारकरी फडकऱ्याचं भजन आहे ना, गातात भजन 4 तास 5 तास गाता भजन असतं. सकाळी 7ला जर गाता भजन चालू झालं तर 12 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत आमचं गाता भजन असतं. रूप पाहताला झालेली चाल ह्याची दान देगा देवापर्यंत 200-250 चाली होतात, पण डबल चाल ऐकायला भेटणार. हे वारकरी संप्रदायाची खासियत आहे, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. हां आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, वारकरी संप्रदायाचा जुना मार्ग मोडायचा नाही आणि नवीन मार्ग वारकऱ्यांनी त्या ठिकाणी काढायचा नाही. आता काय झाले, मी अगोदर त्या चौबदाराला सांगितलं, बाबा नाहीतर विना नाचत घेऊन जाशील, ही शूटिंग चालू आहे आमची जय भवानीची, आहे की नाही. हां ते काय नाचत वगैरे घेऊन जाऊ नको, ज्याला जमते त्याला घेऊन जा, आम्हाला नाही काय जमत नाही. पण परिस्थिती अशी आहे, हे नवीन नियम आहेत. वारकरी फडकऱ्याचे नियम कोणते आहेत, इथून विना तिथपर्यंत जात नाही. जोपर्यंत विनेकरी कंबर बांधत नाही तोपर्यंत आम्हाला पुंडलिक वरदेव म्हणता येत नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आता जर विनेकरी अर्धा पाऊण तास तिकडंच बाजूला नाचला तर मी पुंडलिक काय उद्या म्हणायची काय, कधी म्हणायची मला सांगा ना. की आपल्या परंपरेला कमीपणा येऊ द्यायचा नाही. आम्ही एक गोष्ट सांगतो ती आयुष्यभर लक्षात ठेवा. आम्ही पुन्हा पुन्हा का सांगतो, तरुण मुलीनं जीवन जगत असताना असं जगायचं साहेब, की आपल्या बापाला खाली मान घालण्याची वेळ येऊ नये अशा अंदाजानं मुलीनं जीवन जगायचं. तरुण मुलानं जीवन जगत असताना असं जगायचं की उतरत्या वयामध्ये वृद्धाश्रमामध्ये आपल्या बापाला जायची वेळ येऊ नये असं मुलानं जीवन जगायचं. आणि महत्त्वाची गोष्ट आता ऐका, वारकरी संप्रदायाला कमीपणा येऊ नये असं कीर्तनकारानं कीर्तन करायचं, हे मात्र महत्त्वाचं आहे. कीर्तनकारानं हे कीर्तन करायचं आणि हीच परंपरा आपण त्या ठिकाणी टिकवायची. विनोद मनोरंजन करणं हे आपलं काही काम नाही. ज्याची त्याला असेल ते लकलाभ ज्याची त्याला, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात नामधरा कंठी विठोबाचे. मला उदाहरण काय द्यायचं होतं, महाराज म्हणतात जगामध्ये